संपदा, काय बोलायचं नीट लक्षात आहे ना? हो बच्ची आत्या, तुम्ही किती टेन्शन घेताय? डोंट वरी, आता बघाच माझा परफॉर्मन्स. जे आहे ते बोलून टाका. हा, मोकळं होऊन जा. कळू दे तिला, फार छळलं ग त्या बाईने. स्वानंदीला घराबाहेर काढायची भाषा करते. नाही नाही बच्ची आत्या, मी असं अजिबात होऊ देणार नाही. नीलला कळू दे, त्याच्याही किती कटकारस्थानी येते. चल. अहो तुम्ही कुठे येताय? म्हणजे आपण दोघे जर एकत्र गेलो तर नीलला संशय येईल ना की या कामात तुम्ही माझी मदत केली आहे. हा, आणि जरी नीलला संशय नाही आला तर ललिता काकू मुद्दाम त्याच्या डोक्यात काहीतरी भरवतील. हे पण बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे ना त्या कशा आहेत? स्वतःचा दोष दुसऱ्यांच्या माथी मारण्यात एक्सपर्ट आहे. म्हणजे हे सगळं वच्छी मावशींना माहित होतं? अरे वच्ची मावशींना सगळं माहित होतं, म्हणूनच त्यांनी तुमचे दागिने परत ठेवण्यासाठी मदत केली ना मला. माझ्या ताईचे दागिने तिच्या कपाटात नेऊन ठेवा, नाही तर मी तिला सांगून टाकेन तुम्ही चोरी केली होती ते. काय बोलताय भाऊजी? दागिने त्या दोघींच्या कपाटात ठेवले आणि दुसऱ्याच दिवशी चोरी झाली. चोरांना पत्ता देऊन बोलवल्यासारखे आले आणि चोरी करून निघून गेले. कधीही आम्हाला मदत करायला गेलात ना तर गडबडच होते. या बिल्डर प्रकरणात लक्ष घातलं तुम्ही. काय झालं? घराचा लिलाव होण्याची वेळ आली आमच्यावर. घराचा लिलाव होणार होता हेही बच्ची मावशींना माहित होतं, पण त्यांनी नाही सांगितलं आपल्याला. बच्ची मावशी, आम्हाला सगळ्यांना रस्त्यावर आलेलंच बघायचं होतं तुम्हाला, म्हणून केलं का? सांगा ना का? कमाल केली हो तुम्ही. सगळं माहीत असूनही तुम्ही गप्प बसलात. तुम्ही या अशा असाल असं वाटलं नव्हतं वच्ची मावशी. किती हुशार आहेस का संपदा. माझ्या लक्षातच नाही आलंय. बरोबर बोलतेस तू. ही बाई स्वतःचं म्हणणं खरं करण्यासाठी ना परमेश्वराला सुद्धा वेठीला धरेल. एक्झॅक्ट. जा बाई जा. बच्ची आत्या, मला तुमचा आशीर्वाद हवा. आज पहिल्यांदा माझ्यामुळे आम्हा दोघी बहिणींचं आयुष्य बदलून जाणार. आशीर्वाद द्या. आहे ग राजा, आशीर्वाद. जा. देवा माफ कर बाबा. ललिता अशी वागली नसती ना तर आई मुलामध्ये फूट पाडण्याचं काम मी नसतं केलं. काय करू? स्वतःच्या मुलाच्या आयुष्यात गिरजण घालायचं काम करते ही बाई. तू फक्त एक काम कर, नीलला ना आपल्या आईचं खरं रूप सहन करण्याची शक्ती दे. टॅक्सी. बँजा, तुम्ही मला बोलायचं तुझ्याशी. का केलंस तू असं? का धोका दिलास मला तू? हा, बोल ना. माझ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय मी सोडणार नाही तुला. का केलंस तू असं? माझी मर्जी. मी तुमच्या हातातलं खेळणं आहे. तुम्ही जेव्हा चावी द्याल तेव्हा मी नाचायला लागेन. अगं मी पैसे दिले होते ग तुला. उलट उपकार केलेत मी तुमच्यावर. चेक कॅश करून असं नाही वागले. किती निर्लज्ज आहेस तू. आहेत. मला वठणीवर आणायचा प्लॅन केला होता ना तुम्ही. आता मी तुम्हाला वठणीवर आणलं. सगळ्यांनी खूप अपमान केलेत ना. तुम्ही, ललिता काकू, स्वानंदी, तिघी जणी निशाण्यावर होता माझ्या. आणि मी बरोबर एक घाव 3 तुकडे केले. स्वानंदीने काय केलं ग तुझं? ठीक आहे आम्ही दोघी बाहेरच्या आहोत, पण ती तर सक्की बहीण आहे ना तुझी. मग मी नातेभीती नाही मानत. मानते तो फक्त पैसा. तुम्ही बाजारात गेलाय आणि 1000ची नोट काढली तर पाहिलंय का 1000ची नोट बदलून 500ची झाली? नाही ना. 1000ची नोट
500 हजाराची नोटच राहते. माणसं बदलतात, पैसा नाही. आता नील आणि स्वानंदी आयुष्यभर भांडत राहतील आणि मी त्यांच्यात भांडणं लावत राहते. मी स्वानंदीला सुखाने जगू देणार नाही. तुला काय वाटतं तू जे करतेस मी तुझ्या घरच्यांना सांगणार नाही? कुठल्या तोंडाने? उलट मीच घरी सांगेन की ललिता काकूंवर सूड उगवण्यासाठी तुम्ही खोटं बोलून स्वानंदीचं लग्न दिवाळखोर जागीरदारांच्या घरात लावून दिलं. आणि हो, हेही सांगेन की आमच्या घरातल्या भिंतीच्या पोपड्यांमध्ये फाटलेल्या सोफ्यात बक्कळ पैसा बाबांनी लपवून ठेवला, हेही तुम्हीच ललिता काकूंना सांगितलं. अगं बय, त्या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं ग, म्हणून मी लग्न लावून दिलं. आता काय करणार ग प्रेम? हो, पण तुम्ही आत्या आहात ना आमच्या. तुम्हाला माहित होतं तुमची भाची चुकीच्या घरातल्या मुलावर प्रेम करते, तरी सुद्धा तुम्ही तिची समजूत काढण्याऐवजी तिला त्या घरात ढकलून दिलं. हो ना? ज्या घरातला तो मुलगा आहे ते घर अत्यंत खोटारड आहे हे माहीत असूनही तुम्ही स्वानंदीचं लग्न त्या घरात लावून दिलं. का नाही सांगितलं आजी आणि बाबाला? तुम्ही यासाठी नाही सांगितलं कारण तुम्हाला ललिता काकूंचा सूड घ्यायचा होता. त्यांनी केलेल्या अपमानाचा बदला घ्यायचा होता तुम्हाला, म्हणून तुम्ही हे सगळं केलं स्वतःच्या स्वार्थासाठी. तुला काय वाटलं तू काही सांगशील आणि तुझ्या घरचे लोक तुझ्यावर विश्वास ठेवू? हो, ते पण आहेच, नाही ठेवणार. थोडं उधळलंय स्वतःला. पण चेक आहे ना माझ्याकडे, तुम्ही दिलेल्या 5 लाखांचा. 5 लाख वच्चे आत्या, ही काही छोटी रक्कम नाहीये आणि तीही तुम्ही मला दिलीत. हे जर घरच्यांना कळलं ना तर काय होईल माहिती आहे ना? त्यांचा नक्कीच विश्वास बसेल की तुम्ही स्वानंदीचं लग्न मोडायला हा चेक मला दिला. हे स्वानंदीचं लग्न मोडण्यासाठी नाही, तिचं लग्न वाचवण्यासाठी दिलेत मी. हो, पण हे फक्त तुम्हाला आणि मला माहितीये ना, घरच्यांना कुठे माहितीये. त्यामुळे मी तुमच्या विरोधात काहीही बोलले तर ते 5 लाखाच्या चेकच्या नावाखाली सगळं खपून जाईल. बापरे, ते भयंकर आहेस ग तू. मुंबईला चाकं लावून समुद्र ढकलून देशील तू. म्हणूनच माझ्या नादी लागू नका. जर देशपांड्यांना कळलं ना ललिता काकूंवर सूड उगवण्यासाठी, त्यांना त्रास देण्यासाठी तुम्ही मला 5 लाख रुपये दिले, तर देशपांड्यांच्या घरची दारंही तुमच्यासाठी कायमची बंद होतील, जशी जागीरदारांची झाली. तो लांब राहायचं माझ्याकडे. निरंजन दादा, अहो आपली गाडी चोरीला गेली. गाडी नाहीये, ही गंभीर गोष्ट आहे. झाली का अंथरुणे घालून? आले. झोपा आता. इंद्रनील, डोकं थांबलं का दुखायचं? आई आपली गाडी दिसत नाही म्हणे खाली.